सकाळी सकाळी 2-3 माणसं बसलीत त्या वट्यावर तिथल्या, आणि त्याचा चेहरा थोडासा पडलेला होता. आणि दुसरं माणूस बघितलं थोडंसं पळत चाललं होतं, ही करायची ती करायची असं करायची तसं करायची. त्याला कुठे चालला म्हणलं, काय नाही चालला म्हणलं, आज पहिल्या टप्प्यातलं काम केलं, दुसरं संपलंय, तिसरं चालू आहे. आणि एक नंतर काय म्हणलं, आत्ताच निघालं म्हणलं मी, आत्ताच बघू आता पुढचं काय होते ती. आणि एक तर असं बसले, हो का माझ्याकडे बघा की, हो का निवांत बसले असं करून. असे 6 माणसं भेटले, तर 6 माणसापैकी एक माणसाचा चेहरा जरा जास्तच मला जड वाटला. हे असं का होतंय, असं का होतंय, असं का होतंय माहिती का तुम्हाला? असं व्हायचं एकमेव कारण म्हणजे की नाही, तुम्हाला माहिती राहावं, त्या माणसानं बघा, चेहरा पडलं माणूस होतं का, काय राजेश, चेहरा पडलं माणूस होतं का, त्याने काय केलं, असं आट्या पाडलं कपाळाला आणि पळत जायचं म्हणलं. आता गाव सोडून जाऊ, होता लई डोसकं दुखलं, आज झाले तसं झाले म्हणलं. तर त्याचं डोकं दुखलं का नाही माहीत नाही, पण त्यानं चलताना बी दमान चाललं, तर चलताना विचार करत चाललेलं आहे. त्याच्या पायाला 2दा ठेस लागली. हे समोरचं बोट असतं का ते, हे बसत हे बस, त्याच्या पायाला 2दा ठेस लागली. त्याच्या पायातून रक्त गळाले, तरी पण त्याच्या लक्षात नाही ती. हे सगळं बघलं नाही त्यानं. मग थोडं काही चरचर केलं वाटतं, पोटाकडे बघितलं, लागलं की म्हणजे पुन्हा काढलं, चिंदूक काढलं, बांधलं पायाला, पुढी चाललं, आणि तिथं होता एक महाराज. महाराज म्हणजे कसला, अंगावर कपडे घातलेला, असंच भव्य कपडे घातलेला, हातामध्ये कमंडलू निघाला आणि दारात म्हणला, काहीतरी बोलला, त्यानं काहीतरी वाढलं. मग ह्यानं लई हुशार असल्यासारखं त्या महाराजापाशी गेलाय, हसत आनंदी. कसं राहायचं काही कळत ना झाले, पायाला ठेस लागली माझ्या, तेव्हा इकडे बी बोट ठेसलंय, तिकडे बोट ठेसलंय, आणि चलताना तर बऱ्याच वेळा ठेसा लागल्या. खाली खडा आहे का, खडा असं चालला मी रुतल्यास पाय उचलतं, अरे अरे, म्हणजे खडा जिथं आहे तिथं बी पाय टाकायचं मला कळणार झाले. मग मला सांगा बरं, आनंदी राहायचं असलं तर काय केलं पाहिजे, सांगा बरं काय झालं ती, सांगता येतं का तुम्हाला? ते महाराजांना म्हणलं का मी काय देव बी हो का, मी सांगायला काही, हां तुम्हाला कळत नाही का म्हणलं. महाराजांना म्हणल्यानंतर काय केलं माहिती आहे का, त्याने काम केलं. आता तुम्ही महाराज देवपूजा करता, तुम्हाला माहिती पाहिजे, थोडं थोडं कळत असेल की थोडं थोडं म्हणलं त्यानं, थोडं थोडं कळते म्हणल्यानंतर त्या महाराजानं आपली झोळी काढलं, बाजूला ठेवलं, इकडं ती कमंडलू ठेवलं, खाली बसला आणि थोडंसं पाणी पिला आणि म्हणला, तुम्हाला वेळ आहे का माझ्यासोबत यायला म्हणलं त्यानं. हो आहे म्हणलं. मग एक काम करा, माझं आता काय करतो मी, कोरभर भाकर दिल्या ह्या माणसाने, मी कोरभर भाकर खातो आणि पाणी पितो. सकाळपासून पोटात इथं काही नसल्यामुळे मला झाले पित्त, बरं का, हे म्हणून पित्त. आता काय होते, जेवायला आपल्या समजा 8 वाजता जेवण करतो की आपण, तर 8 वाजता आपल्या पोटामध्ये इथल्या बाजूला पित्त तयार होते. काय होते, काय होते काका, पित्त तयार होते. पित्त होते बघा. आता अंदाज सांगतो बरं का तुम्हाला, काही माप सांगता येईल काही, एवढं पित्त तयार होते. किती होतं एवढं पित्त तयार होते. हे काही इंजेक्शन एवढं पित्त तयार होते मला की, बघा आपण धरू एक इंजेक्शन देतो की माणसाला बाटलीमध्ये, त्या इंजेक्शनच्या सुईमध्ये तेवढं पित्त तयार होते. आणि तेवढ्या पित्तासाठी आपल्याला त्याच वेळेला भाकर भाजी साधी बरं का, मसाल्याची नाही, खावं लागते. त्या भाकर भाजी सोबत मिसळताना जेवढी लाळ मिसळल तेवढं ती पित्त पुढे निघून जाते. आणि मग पित्त अन्न लाळ हे मिसळलं की मग त्याला काही त्रास होत नाही. नाहीतर बऱ्याच माणसाला कधी चहा पिण्यामुळं, तंबाखू खाण्यामुळं, जागरण करण्यामुळं, सिगरेट ओढण्यामुळं, गुटखा खाण्यामुळं, अशा काही वाईट व्यसनामुळं त्यांचं पित्त खवळते आणि सारखं डोकं दुखतं तुमचं इथल्यावर जाऊ काही, त्या 2 बाजूला कानाच्या वरच्या वरनं दुखते डोकं. हे असं महाराजाला होत होतं. महाराजाने काय केलं म्हणून सांगितलं, मला अगोदर जेवण करतो म्हणलं. त्याही माणसानं काय केलं, त्याच्यामध्ये जास्त लसूण टाकला होता, तसली शेंगदाण्याची चटणी दिलं होतं. त्याने जेवला, जेवल्याबरोबर इथं असं थोडंसं थंड वाटलं, पाणी पिलं. आणि तुम्ही काय म्हणलं, तो आनंदी राहायचं का, आनंदी राहायचं. मग तिकडं पलीकडे एक गाव आहे, तिथं देव आहे, तिथं देवाच्या पाया पडलं तरी काय होते, आनंदी राहायचं कसं ती कळतंय. चला माझ्यासोबत म्हणलं. 10-12 पावलं चढल्यानंतर महाराज थोडं थांबले, असं केले, पुढे गेले. अजून पुढे गेल्यास काय केले, पुढे थांबले. पुढे थांबल्यास ह्याच्यासोबत चालणं माणूस होतं का, ती माणूस थांबलं. का थांबलो, इथे मी थांबलो, असंच करलो.
कुत्रं उकर कसं उकरलं असं काय म्हणलं इथे काय सोनेबीर सापडते का म्हणलं? हा तुम्हाला मी काय विचारलं आनंदी राहायचं कसं आणि तुम्ही विचारलं 5 पावलं थांबलेलं. मला वाटलं इथंच देवाला काय की इथंच माणूस आले काय की असं उचलला तर तुम्ही म्हणजे असंच केलं मला नंतर शांत असा मुलगा. थोडं पुढे गेल्यानंतर त्यांनी मुलं धोंडा होता गोल. हो का आपल्या घरी वरवटा माहिती तुम्हाला गोल गोल त्या वरवट्यासारखं मोठा वरवटा होता एवढा. त्याला काय म्हणलं हा हे घेऊन चला म्हणलं सोड हे घेऊन चला. त्याने काय केलं 2 हाताने खाली वाकलं त्या दगडाच्या खालच्या वरची माती काढलं थोडं अलीकडे सरकवलं ही चुकाट आहे खाली बघितलं काही नव्हतं स्वच्छ होतं घेतलं आणि ठेवलं खाद्यावर. चला म्हणलं सोबत निघाले लगेच खाद्यावर टाक 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 निघाले. थोडा वेळ झालं भैया थोडा वेळ झालं की थोडा चेहरा त्याचा असं केला इकडून इकडलं खाद्यावर घेतलं पुन्हा चललं. महाराजांनी तोंडाकडे बघितलं अजून लई लांब आहे बरं का लई लांब आहे. हा एवढंच म्हणलं असं नाही म्हणलं त्यानं लई लांब आहे आवट चाल चिड चाल आणि दोरा टाकून दिसत असं नाही म्हणलं फक्त लांब आहे म्हणलं. निघाले पुढे निघाले पुढे जवळजवळ 5 किलोमीटर ती खांद्यावर धोंडा घेऊन निघाले. निघाल्याबरोबर वडाचं झाड किती छान आहे बसा खाली म्हणले. मग ती ठेवलं खाली ही ठेवलं खाली आणि बसलं. पण त्याला म्हणलं नाही बस म्हणून यानं धोंडा घेतला होता का नाही धोंडा घेतलेला माणसाला म्हणा नाही त्यानं खाली बस म्हणलंच नाही बरं का. पुढे त्याला पलीकडला बसला बसा म्हणलं त्याने लगेच थांबलं आणि खाद्यावरला धोंडा खाली ठेवलं. खाद्यावरला धोंडा ठेवल्याबरोबर अरे बापरे बसा लगेच तिथं पाणी वगैरे पाणी पिलं पाणी केलं 2-4 नाही कट 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 सगळं पिलं त्यानं. पुन्हा एकदा दिलं त्या साधूला पुन्हा एकदा दिलं 3दा पाणी पिलं त्यानं. त्या दुरणात पाणी पिलं त्याने 3दा असे 3दा दुरण म्हणजे काय आपल्यासाठी दुरण नव्हतं बारका असं तेवढं जास्ती वरण एक पळी दिली की झालं. एक पळीमध्ये तुमचं जेवण बी संपते. आता गडगड करतो मी जेवायला पण पाण्याचं दुरण लय मोठं होतं. दुरण कसलं होतं मोठं होतं. आणि पुन्हा विचारलं तुम्हाला धोंडा ठेवल्यास पहिल्या सुरू कसं वाटलं पहिल्या सुरूला काय वाटलं नाही हो. पुन्हा पुन्हा थोडं वज वाटलं तर पण आता तर कधी ती धोंडाच मला खांद्यावर वाटला होता तुम्ही सांगितलं नाही म्हणून मी काय केलं धोंडा खाली टाकलो नाही नाहीतर ती धोंडा अर्ध्या वाटत टाकून ती गेलं ती आनंदाने राहायचं कुठलं काय ते विचारायचं म्हणून टाकणार होतो. जाऊ द्या आता मला सांगा तुमच्या खांद्यावरचा धोंडा तुम्ही खाली टाकला आता कसं वाटलं रे आता लय भारी वाटलं म्हणला. आता मला इथं दुखायचं बंद झालं आणि सगळं 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 जरा रिलॅक्स वाटलं नाही डोक्यावरचं वजन कमी झालं वाटलं. हा अहो साहेब उत्तर तुमच्याकडेच आहे की आनंदी राहायचं. तुमच्या डोक्यामध्ये जर तुम्ही वेगवेगळे विचार जास्त वेळ ठेवलं तर दुःखी राहता का सुखी राहता. हा आपल्या शाळेतले पोरं बघितले 4-5 मला काही येत नाही मला काही येत नाही मला काही येत नाही मी गरीबच हवा मी गरीबच हवा मी गरीबच हवा असलं वजन जर तुम्ही ठेवलं तर तुमच्या डोसक्यामध्ये कधी शाळेत येऊन आनंद लुटायचा आहे सगळ्यासोबत मिसळायचे सगळ्यासोबत राहायचे हे तुम्हाला कधीच राहता येणार नाही. कोण कोण काय म्हणते आम्ही गरीबच हवा म्हणते डोसक्याला लावून घेते कपाळावर आम्ही गरीब आहो आमचे आई वडील असले कपाळा मारून घ्यायचं असं काही नसते काहीच नसते. तुम्हाला एक सांगतो नाव डॉक्टर रघुनाथ माशेलकर काय नाव त्यांचं डॉक्टर रघुनाथ माशेलकरची आई गेली होती मुंबईला अशी रांग होती काय होती मोठी रांग होती. त्यांनी काय म्हणले इथं काम मिळते म्हणले बघा एवढी मोठी रांग होती अक्षरशः 3 वाजले पायाला गोळे येत होते माणसं मध्ये घेत होते कामाचे या तुम्ही चला या तुम्ही चला या तुम्ही चला. ह्या बाईचा नंबर आला डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा. माशेल म्हणजे काय गोव्यामधलं एक नाव आहे माशेल त्याच्याहून माशेलकर नाव पडले त्यांचं. आता तुम्ही कोणत्या गावच्या चलबुर्ग्याचे आम्ही काय म्हणतो हा चलबुर्गेकर या इकडं तुम्ही म्हणता का नाही आम्हाला काय म्हणते हा लासूरकर या इकडं म्हणते का नाही तसं त्यांचं माशेलकर नाव पडले. आणि हे महान सायंटिस्ट आहेत बरं का. पद्मभूषण पद्मश्री पासून मोठमोठे पुरस्कार त्यांना भेटले. भारताचे एवढे महान शास्त्रज्ञ त्याच्या गणनेमध्ये हे एक आहेत. त्यांच्या आईला काय केलं माहिती का त्यांच्या आईला हाकाला केलं हे हट शाळा शिकली नसले काही बाई इथं काम करायचं म्हणलं की नाही
तरी 5 पाहिजे, तिसरी तुला काहीच येत नाही, अंगठा छापाई जा इथून म्हणलं. 3 वाजेपर्यंत वाट बघायली. पोराच्या हातात पोराच्या पोटात काही नाही. वही पुस्तक कसं शिकल. तिथून फिरल्याबरोबर डॉक्टर माशेलकरची आई अशी रडली नाही, माझा अपमान झाला म्हणून रडली नाही. माझ्या लेकराला चुटकी मिळतो माझी चुटकी, त्या चुटकीच्या पलीकडची ताकद लावून मनामध्ये घोरपड जशी पकडते की दगडाला, घोरपड दगडाला पकडते का, तसं घोरपडीसारखं दगडाला पकडून घट्ट राहिल्यासारखं असला विचार डोसक्यात खट्ट ठेवली. माझ्या लेकराला तर इतकं भारी शिकवते म्हणली, मी नाही तर नाही, मी शिकवते म्हणली. मुलांनो, इतकं शिकवत गेली, इतकं काम करत गेली, तिनं जीवाचं रान केली त्या माशेलकरची आईनं. पण तिनं स्वतःच्या डोसक्यावर असं लेबल लावून ठेवली की बरी गरीब आहे, आमचं कसं व्हावं, असला शब्द तिने चुकून बोलला नाही. मग तिने वाईट विचाराचं डोक्यावर वजन घेतलं होतं का? नाही घेतलं होतं. म्हणूनच याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट, आणखी एक गोष्ट सांगतो. त्याच मुंबईच्या रस्त्यावर ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला जात होते, त्यावेळेला त्यांची पत्नी घरात खायला प्यायला सुद्धा नव्हतं. अरे चुलीला काटक्या कुटक्या नव्हत्या चूल पेटवायला. तर ती 3 किलोमीटर लांब जायचं, शेण गोळा करायचं. शेण अंधारात म्हणजे कधी सकाळच्या झावळीच्या वेळेमध्ये, तुम्ही म्हणता का नाही रामपाड्यात म्हणता का, रामपाड्यात कुणीच बघून अशा वेळेत बॅरिस्टरची बायको शेण गोळा करायला. हो हा, बॅरिस्टरची बायको शेण गोळा करायला असं लोक म्हणतात म्हणून तिनं अंधारात गोळा करायची. इतके वाईट दिवस होते, पण तसल्या दिवसाचं लेबल तिनं डोक्यात ठेवलं नाही. डॉक्टर आंबेडकरने मी गरीब आहे, मी असला वाईट डोसक्यात विचार ठेवून वजन डोसक्यावर ठेवलंच नाही, म्हणून ते आनंदी झाले. मग तुम्हाला बी आनंदी राहायचं असलं तुम्ही काय करायला माहिती का, तुम्ही काय करायला लागते, तुम्हाला बी कधी वाटते की नाही, वाटते का बाजूचं पोरग जास्त लिहिते, तुम्हाला वाटते आता मंथनला चांगलं इंग्लिश वाटते तुम्हाला, तुम्हाला येत नाही. तुम्हाला काय येत नाही, तुम्ही प्रयत्न करायचा. कळलं का? आपल्या शाळेतल्या काही मुलांना कसं वाटतं माहिती का, मला काही येत नाही, ह्याला येते त्याला येते. आणि आपल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या पोराला बाहेरचं कोणतं इंग्लिश स्कूलचं पोरग आलं, मुंबईत कपडे टी शर्ट घालून बारके कपडे घालून आलं आणि चॉकलेट बिकलेट खाल्लं नाही ना, आमच्याकडे खूप चांगलं चॉकलेट खात असलं स्टँडर्ड बोललं, आपलं वाटतं ती किती भारी वाटते. आणि तसला विचार आपल्या डोसक्यात घेऊन आपण स्वतःला कमी का समजायचं का? मग तुम्हाला आनंदी राहायचं असलं तर कुठलंही डोक्यावर वजन न ठेवता वाईट विचाराचं आनंदी राहायचं. म्हणजे काय करायचं, दररोजचं काम दररोज करायचं. आत्तापासून सवय लावायची. आत्ताच तुम्हाला सवयी लागल्या पाहिजेत चांगलं वाईट ओळखायच्या. काय सांगायला मी बऱ्याच लेकरांना सांगितलं की नाही, वाईट चांगलं सांगितलं का पिलो, सांगितलं का नाही, मी स्पष्ट बोललं तुम्हाला वाईट काय चांगलं काय. तुम्हाला आज जर ओळखू आलं तर मोठेपणी चाल खेळ्या त्या चाल गोड बोललं जातंय. कळलं का नाही, समजलं का तुम्हाला, लय भारी बोललं जातंय, आपलं ओळखू येते ती बोललेलं. नीट बघा बोलताना कसं बोलते मोठे माणसं, आपल्याकडून माहिती काढून घेण्याची प्रश्न विचारतात. मग सगळी माहिती ओळखायची का आपण, बघ हा, काही गोष्टी इथं ठेवल्या पाहिजेत, काही गोष्टी इथं ठेवल्या पाहिजेत आणि काही गोष्टी इथून फक्त फेकल्या पाहिजेत, तर आपण यशस्वी होतो. नाहीतर मग लोकांना बोललेलं, लोकांना लादलेलं डोसक्यावर वजन घ्यायचं, आमचंच नशीब खराब आहे, आम्ही पालत्या पायाचे आहोत, आम्हाला काही येत नाही, आम्हाला गुरुजी भेटणार, चांगला शिक्षक भेटला पाहिजे, चांगला शेजारी भेटला पाहिजे, चांगला मित्र भेटला पाहिजे. असं चांगलं 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 आपोआप भेटत नाही, आपणच पळालं पाहिजे बाहेर. समजलं का तुम्हाला, आपण पळालो तर पदरात पडते, पदरात चांगलं पाडून घ्यायचं का, मग नक्की ना, राहायचं का आनंदी, मग राहायचं ना. आता मला सांगा, आनंदी राहायचे कोणासारखं राहायचे, तुमच्या समोर जास्त आनंदी कोण दिसते बरं, जरा सांगा बरं, कोण दिसते तुमच्या सोबत आतापर्यंत सारखं आनंद दिसते, कोण असं, हा सांगा पटकन सांगा, कोण दिसते, हा जोरात म्हणा, कोण दिसते आनंद तुम्हाला शाळेमध्ये, हा बोट करले, हा कोण सांगते सांगा, कोण दिसते.
सांगायचं उठून सांगा. कोण सांगते अजून? हा कोण दिसतंय? कवळेच दिसतील ना. मग मी आता का विचारलं नाही? डोक्यात काय विचार होता कोणी? पुन्हा कोणाला वाटतं मी आनंदी आता म्हणून? सांगा बघ. तोंडाला म्हणता येत नाही का? कोण दिसतील मला आनंदी? मला सुद्धा डोक्यावर वजन घ्यायची सवय नाही. तसं तुम्ही आनंदी राहायचं. ठीक आहे.